नमस्कार, मी सध्या उभा आहे कोल्हापूर शहराच्या लगत जाणारा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर। काय वाटतं या रस्त्यांकडे बघून? हे बघून कंटाळा आलाय म्हणजे ह्या रस्त्याला यायला। बर, त्रास होतोय का तुम्हाला या खड्ड्यात? बरोबर आहे ना, त्रास होणारच ना। नमस्कार, मी सध्या उभा आहे कोल्हापूर शहराच्या लगत जाणारा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर। या महामार्गाजवळ उजायवाडी KIT कॉलेज परिसरात उड्डाणपूल बांधण्याचं काम सध्या सुरू आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की हे उड्डाणपूल बांधण्याचं काम सुरू आहे। ठेकेदारांनी ज्या वेळेला हा उड्डाणपूल बांधण्याचं काम केलं त्यावेळेला सर्व्हिस रस्ता जो आहे तो सुस्थितीत ठेवण्याची गरज खऱ्या अर्थानं होती। मात्र या ठिकाणी आपण बघू शकता की मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। पावलोपावली हे खड्डे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। आपण बघू शकता की हा जो खड्डा आहे जवळपास अर्धा फूट खोल हा खड्डा या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मी या ठिकाणी आता पाय माझा घुसवतोय, बघतोय की आपण माझे पूर्ण पाय या ठिकाणी जात आहेत। दुसरीकडं दुसऱ्या पावलावर लगेच बघताय तर या ठिकाणी दुसरा मोठा खड्डा आहे। दररोज कोल्हापूर शहरातून असतील किंवा जिल्ह्यातून असतील या मार्गावरून गोकुळ शिरगाव MIDC असेल, 5 स्टार MIDC असेल किंवा KIT कॉलेज किंवा इतर शिक्षण संस्थांमध्ये शिकण्याला जाणारे विद्यार्थी असतील, चाकरमानी असतील, दररोज या मार्गावरून प्रवास करताना त्यांना या रस्त्याचा खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो। त्याचबरोबर आपण माझ्या मागे बघू शकताय की दररोजची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असते। लांब पल्ल्याचा प्रवास करणारे वाहनधारक असतील त्यांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय। एकूणच जर बघायला गेलं तर ठेकेदारांनी ज्या पद्धतीनं हे रस्ते मुजवून सुस्थितीत रस्ता ठेवण्याची गरज होती त्याप्रमाणे या ठिकाणी रस्ता कुठेही सुस्थितीत असल्याचं दिसून येत नाही आहे। खडे गाड्या मोठमोठ्या ज्या वेळेला जातात त्यावेळेला खडे उडून अनेकांना लागलेले आहेत। या खड्ड्यातून रात्री जात असताना अनेक काका नेहमी प्रवास करताय तुम्ही? हा, इकडे केव्हा येतो। काय वाटतं या रस्त्यांकडे बघून? हे बघून कंटाळा आलाय म्हणजे ह्या रस्त्याला यायला। बर, त्रास होतोय का तुम्हाला या खड्ड्यात? बरोबर आहे ना, त्रास होणारच ना। आपण पाहिलं की हे जे काका होते ते नेहमी आपल्या वाहनातून या ठिकाणी प्रवास करत असतात आणि हे प्रवास करत असताना त्यांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं। रात्रीच्या वेळेला या ठिकाणी कोणतीही विद्युत यंत्रणा कार्यान्वित नाही आहे, त्यामुळं रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला प्रवास करणारे लांब पल्ल्याच्या गाड्या असतील त्या चांगल्या रस्त्यावरून वेगाने या ठिकाणी येतात। मात्र अचानक या ठिकाणी खड्डे आल्यानंतर अपघात घडल्याच्या घटना देखील अनेक या ठिकाणी घडलेल्या आहेत। त्यामुळं हायवे प्रशासन असेल, प्राधिकरण असेल किंवा ठेकेदार असतील यांनी तात्काळ लक्ष देऊन या ठिकाणी हे खड्डे सुस्थितीत मुरुम अथवा डागडुजी करून सुस्थितीत करणं गरजेचं असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।